नमस्कार फ्रेंड्स, दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे पराठे। अतिशय गुणकारी असा मुळा कॉन्स्टिपेशनसाठी, बीपीसाठी, शुगरसाठी, स्किनसाठी खूप गुणकारी आहे। त्यामुळे जेवणामध्ये मुळ्याचा वापर नेहमी करावा आणि जर रोज पोळी भाजी करण्याचा कंटाळा आले असेल तर एकदा हे पराठे करून बघा, खूप टेस्टी लागते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। येथे 3 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। पीठ तुम्ही अंदाजेही घेऊ शकता, मी इथे समजण्यासाठी प्रमाणात घेतलेले आहे। आता अर्धा चमचा मीठ घालूया, 1 चमचा तेल, तेलाने छान कणिक मऊ येते। आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण कणिक मळून घेऊया। कणिक आपली पोळी करतो तशीच भिजवायची आहे, जास्त नरम नाही आणि जास्त कडकही नाही। आता याला झाकून ठेवूया आणि आपले मुळ्याची तयारी करूया। इथे मी 2 मुळे घेतलेले आहे। किसणीच्या बारीक साईडने आपण हे किसून घेऊ, खूप जास्त वेळ लागत नाही, लगेच किसून होतात। आणि याचे आता रस काढून घेऊ। या रसाचा वापर आपण कणिक मळण्यासाठी घेऊ शकतो, पण मी आधीच कणिक मळून ठेवली होती त्यामुळे मी वापरला नाही। याचा रसाचा वापर केला तर खूप छान लागते, आणखी टेस्ट वाढणार। आता इथे 2 चमचे तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की 1/4 चमचा आपण मोहरी घालून घेऊ, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग। हिंग डायजेशनसाठी अतिशय चांगलं आहे, नक्की टाका। 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, सर्व छान मिक्स करून घेऊ। मिरच्या छान होऊ द्यायच्या। आता आपण किसलेला मुळा टाकून देऊ। मुळा छान परतून घेऊ। आता इथे मी मसाले टाकले आहे, पण मसाले टाकताना व्हिडिओ ऑफ होता, त्यामुळे मी कोणते मसाले टाकले ते सांगते। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ, आणि सर्व असं मिक्स करून घेऊ। जास्त वेळ शिजवायचा नाही आहे, खूप वेळ शिजवला तर पाणी सुटायला लागतं आणि त्यामुळे आपले पराठे फाटू शकतात। अगदी हलकंसं होऊन झाले की गॅस ऑफ करून द्यायचा आहे। आता वरून कोथिंबीर घालून देऊ, छान परतून घेऊ। 1-2 मिनिट शिजवलं आहे मी। आता आपले कणिक छान मऊ झालेले आहे। तेलाचा किंवा पाण्याचा हात घेऊन परत एकदा कणिक मळून घेऊ। आता थोडेसे कणिक घेऊन याचा छान गोळा बनवून घ्यायचा। तुम्ही ज्याप्रमाणे पराठे करता त्याप्रमाणे करा, आलूचे ज्याप्रमाणे करत असाल, किंवा असे कटोरी करून त्याच्यात मिश्रण घाला। मी इथे 2 प्रकारे पराठे कसे बनवायचे ते सांगितले आहे। एकतर असा कटोरी करून त्याच्यात मिश्रण भरा, ज्याप्रमाणे जे सोपे वाटेल त्याप्रमाणे करू शकता। आणि वरून असं मोदकाचा आकार करून घ्यायचा आणि जी उरलेली कणिक आहे ती काढून घ्यायची। वरून छान दाबून घ्या। थोडंसं पीठ घ्या, पिठामध्ये घालून आणि वरून असं टॅप टॅप करून घ्या, असं दाबून घ्या छान हलकंसं। त्यामुळे आपलं जे आतलं मिश्रण आहे ते पसरून जाते आणि कणिक पोळी लाटताना ते फाटत नाही।
वरून छान पीठ घाला म्हणजे आपली कणिक चिकटणार नाही. आणि आपला पराठा इथे पोळी तयार झालेली आहे. आता याला छान शेकून घेऊ. आधी तवा छान गरम होऊ द्यायचा आणि गरम याच्या फ्लेमवरच शेका. एक साईडनं होऊ द्यायचं, तेव्हा तेल लावायचं नाही. जेव्हा आपण पलटून दुसऱ्या साईडला पलटतो तेव्हा तेल लावा. तेल भरपूर घाला. पराठे म्हटले की तेल आल्याच आहे, खूप छान लागतात आणि आपली पोळी छान फुगते. आपला एक पराठा झाला आहे. आता दुसरा प्रकारे एक तर त्या कटोरीच्या साईडनं करा, नाहीतर मग आपण असं छोटीशी पोळी लाटून त्याच्यातही मिश्रण भरू शकतो आणि छान कडेने असं कड्या पाडून मोदकाचा आकार देऊ वरची कणिक काढून घ्यायची. तुम्हाला जे सोपी वाटेल त्याप्रमाणे करा. हलकंसं दाबून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं. हलक्या हाताने लाटा म्हणजे आपली पोळी फाटणार नाही. काठाकाठाने लाटायचं, जास्त भार देऊन लाटायचंच नाही. आता छान एक साईडनं भाजून घ्यायची. आधी तेल लावायचं नाही. 1-2 मिनटं झाले की पलटून घ्यायचं आणि आता तेल लावायचं. तेल भरपूर घाला म्हणजे छान आपली पराठा छान फुगतो. बघू शकता छान असा फुललेला आहे आपला पराठा, अजिबात फाटलेला नाही. छान नरम नरम पराठे थंडीमध्ये खूप छान लागतात. सध्या मुळाही भरपूर प्रमाणात आहे. एक वेळ छान करा पराठे, अतिशय गुणकारी आहे मुळा. आणि इथे आपले पराठे तयार झाले आहे. चटणी बरोबर किंवा तसाही खूप छान लागतो.